या स्वतःवरच घातली काय व साडी? शिकली पण तू नाही साडी घालणं, एका दिवसात शिकून गेली. हो ताई, रोज रोज किती त्रास देऊ तुम्हाला सांगा ना. तुम्ही आहे तोपर्यंत करून द्या मला, मग तुम्ही गेल्यानंतर ताई कोण करून देईल? म्हणून मी स्वतः शिकून घेतली आता. चांगलं केलं बाई, खरंच चांगलं केलं जुई. त्या साडी शिकून घेतली आता. आता थोडा थोडा कणी स्वयंपाकही शिकून घे. स्वयंपाक येते ताई मला, स्वयंपाक शिकण्याची गरज नाही की सगळं स्वयंपाक येते मला. हो का व? चला चांगलं झालं बापा, तुला स्वयंपाक तरी येते. हो मलाच तर अजून अर्ध्या वस्तू येत अर्ध्या येत नाही. मला येते पण ताई, सगळा स्वयंपाक येते म्हटलं. तुम्ही कोणताही काही मला, आणि नवीन नवीन प्रकारचे आयटम पण येतात. चांगलं झालं आता आम्ही आलो म्हणजे आम्हाला काही काही करून खाऊ घालत जाजो बापा आता. हो ताई, नक्की नक्की करून खाऊ घालत जाईल मी तुम्हाला. काय म्हणताय सांगा ना. अहो काही नाही म्हणत, हे गोष्ट मी तर उभी आहे काय म्हटलं गोष्टी करायला येऊन बसली. अवाई गोष्टी करायला नाही आली मी कणी इले पाहिलं तर हे माहिती आहे मस्त साडी घातली ना, पाय स्वतःच्या हातानं. एका दिवसात शिकली होती तू साडी घालणं. पल्ली हुशार सून भेटली तुले बापा. पोरगच हुशार आहे तर सून हुशार नाही भेटत मला. आई तुला एक गोष्ट सांगतो आता. आता तू आज अशी चालली, याच्यानंतर तुला जर यायचं असलं ना, दरवाजा ठोकून येत जाजो म्हटलं, असा आवाज देऊन येत जाजो. असं सुनीच्या खोलीत जाऊन म्हटलं असं काय की मला माझ्या घरात लावून माहित आहे म्हटलं. तू कशी आली तर ते आवाजच दिला काय? नाही मी नाही दिला आज आवाज, पण उद्यापासून मी दिली नाही. बरं बापा आता येत जाईल तर आवाज देऊन येत जाईल. आपल्याच घरात यायला आपल्याला आवाज द्यायला लागते आता लोकायले. आई शिवबारी बोलत नको जाऊ तू लोकायले की कैले. ते सून माहिती काय, याच्यानंतर अशी बोलजो नको. आणि तुझ्या घरून काय झालं, तिचाही तेवढाच अधिकार आहे त्या घरात. एवढं तुला समजून सांगतो तरी समजत नाही का बाई तुला कोणत्या गोष्टी? माझ्या सासूसारखी नको वागू आता, चांगली वागत जाय. चांगली सासू बनवून दाखव. हो चांगली सासू बनवून दाखवतो. तू बनवून दाखव ना चांगली सून. मी चांगलीच सून आहे आई. माझ्या सासऱ्याला जाऊन विचार तू कशी सून आहे म्हणून. पण माझ्या सासूला कोणतीच सून चांगली नाही वाटत. बरं माझ्या सोड वैशाली ताई, तेही चांगली नाही वाटत ना. बरं आम्ही सगळे कामं करतो, घरचे सगळंच करतो, तरी आमच्या सासूला चांगलं नाही वाटत. मग काय करता आता? एखाद्या माणसाला नाही कोणी चांगलं वाटत असते. ते स्वतःच गावते नुसतं स्वतःच्या जमान्यातलं. मी असं केलं बाई, मी तसं केलं बाई, मी सासूचं केलं सासऱ्याचं केलं. साऱ्या गावालीच करायला लागते, इले करायला लागते का फक्त एकटीले? अहो बाई ते तुम्हाला सांगते, तर आम्ही केलं तुम्ही बी करा. नाही तर मग नाही करणार बाई लोक, असं वाटत असन काय. आम्ही करूनच राहिलो ना, आम्हाला म्हटलं तरी करतो आम्ही, नाही म्हटलं तरी करतो आम्ही. बाईपेक्षा जास्त मामाजीसाठीच मन दुखते आमचं, म्हणून आम्ही मामाजीसाठी सगळंच करतो म्हटलं. या बाईची बोलणी ऐकतो. हो बाई ते सासरे लय मस्त माणूस आहे. मस्त काय येईलच मस्त आहे बाई जुही. तू सासरे लय मस्त आहे. सासरी चांगली आहे म्हणा, पण सासरे लय मस्त आहे. माझे बाबा चांगले आहे. नाही तर मग उद्या चालून म्हणशील बुडगा बुडगी असे करते तसे करते, हे ते असं नको म्हणजो बापा. अजून एखादा महिना जरी मोहिनी राहिली ना हिच्यासोबत तर हे मोहिनीच बिघडून टाकते इले चांगली असेल तर. आज जवळ येते वाटते, आज पाहतो इले साडी देऊन देतो 7व्या महिन्याची, आणि हे देऊन देतो अधिक महिन्याचं दान. सगळं देदाई करतो आणि जात असेल तर जाऊ देतो गावाला. ताई नाश्त्याला काय बनवू सांगा ना मला. मस्त छान बनवते मी काहीतरी. बरोबर तुला म्हणाला तुला काय बनवायचं आहे तर. बरं मी अप्पे बनवू का? तुम्ही खाल्ले का अप्पे? मी छान अप्पे बनवते मस्त. अप्पे पण वेळेवर बनवून काय वाटत, दाडगिडे तर काहीच टाकली नाही आपण. इन्स्टंट वाले बनवतो ना ताई, मला येते इन्स्टंट वाले बनवता. पण आपल्याकडे अप्पे पात्र आहे ना? बरं बनव ना मग, कोणतेही बनव बापा, तुला जे येते ते बनव. मग काही इन्स्टंट आणून द्यायला लागेल ना तुले. नाही नाही नाही, इन्स्टंट आणून कशाला द्यायला लागते? इन्स्टंट म्हणजे लगेच बनणार आहे, लगेच. काही ना काही उपयोगात आणून घरातल्या वस्तू जे लगेच बनते त्याला इन्स्टंट म्हणते. असं असं ते काय बापा. आता आम्हाला इंग्रजी शाळेत शिकवलंच नाही आमच्या माईनं, तर काय करावं? मराठीच्या शिकलो आम्ही. ताई याला मराठी आणि इंग्रजी शाळेचा काही विषय नाहीये. हे तर आपले जनरल शब्द आहे बोलायचे. हे तर आपण जनरल रेग्युलर मध्ये बोलतो. शिकवलं हो बाई शिकवलं. शाळेत तर गेली पाहिजे कनी. उठेले मारमूर करून घरी वापस ये म्हटलं. हे मास्तरीन किती डाव घरी ये म्हटलं हिची कंप्लेंट घेऊन. मग अशी होती बदमाश पोट्टी. साऱ्या शाळेत म्हटलं साऱ्या पोट्टेल केव्हा नाही. आणि आता म्हणते मला शिकवलं नाही म्हणते. लहानपणी एकदा होतं मैले कमचीनं मारत 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 शाळेपर्यंत नेलं होतं. आणि जे बसवलं शाळेत आणि मॅडमने म्हटलं इले बाथरूम मध्ये कोणून द्या म्हटलं. तेव्हापासून शाळेत बसते. मास्तरीन कावली होती शेवटी. म्हणे बाई म्हणे मी बदलीच करतो म्हणे मी इथून आता. तुमची पोरगी तर म्हणे एखाद्या दिवशी आमच्यावर आपद आणन म्हणे, आणि आम्हाला घरी जाऊन बसायला लागन म्हणे. मग तर मी नाही राहत म्हणे बापा इथून, मी बदली करतो म्हणे, अशी म्हणे मास्तरीनीची. काही बाई काही सांगत राहतो तू तिला आता. काही नाही होय, विचार नाही तुझ्या बापाला विचार, त्या बहिणीला विचार तिला जाऊन बबिताले काय करे तू तर. नाही तर सुनीता काकूला विचार जाय. खोटी बोलतो काय तुम्ही, अशीच करे तू. सारे पोट्टेच्या माय घरी बाई तुमच्या पोरीनं मारलं, बाई मोहिनीनं मारलं, रोजची कंप्लेंट हेच आहे. मी तर एवढी कावली होती असं मन करे इले हातपाय बांधून नेऊन ठेवा शाळेत. पण म्हटलं हे लिहून कशी मग. आई लहान होती हो मी तेव्हा, आताही करतो काय अशीच. आताच कोणती कमी जुलालाय बापा तू, आताही तशीच आहे. अशीच त्या सासूच्या हाताखाली टिकून राहिली काय. हा सासूले फिरून आणतं बोटावर गरं गरं. नाही तर काय मेली धामण बनवून राहू काय तिथं. म्हणजे मग काही करू त्याईनं काही बोलो. माझ्या नवरा माहिती का किती तुफान आहे तर. आता जरासं सुधारला म्हणून सांग. हे म्हटलं मी स्वतः सुधरवला म्हटलं त्याले. पहिले असा होता नाही, जरा मायच करे. म्हटलं बरं थांब तू आता जरासा. हो माहिती आहे मला सारच. तू बनव मग अप्पे जुली. हा कायचे बनवत होतं पाय बाबा. आईले विचार काय काय पाहिजे तुला तर. आई आपल्याकडे बेसन आहे का? बेसन
बेसन आणि रवा आहे का? बेसन बेसन हाय बाई, रवा आणा लागल. रवा नाही गड्या घरी, रव्यात लवकर किडे होते का नाही, म्हणून मी आणून नाही ठेवत. लागला तसं आणतो, आम्हाला काही गरज पडत नाही तशी रव्या गिव्याची. बरं ठीक आहे, राहू द्या मग. आणून देऊ काय सांगितलंच दुकानाजवळ, बाद जातो ना घेऊन येतो. बरं घेऊन या मग. एक पाव रव्यातून जाते. बरं घेऊनच येतो ना एखादा किलो, अजून कामात पडतेस. होय ठीक आहे, घेऊन या. काय चला मग, किचन मध्ये चलता का तुम्ही माझ्यासोबत की तुम्ही आराम करता? मी जाऊ. चाल ना, तू येतो ना मी. बरं ठीक आहे. हो भाऊ पण येत आहे म्हणते आज. हो आज येऊन राहिले ना ते. तुम्ही जाणार पण का मग तेवढ्या लवकर भाऊ सोबत? पाहतो ना आता ते काय म्हणते तर, नाही तर मग मी 7वा महिना करून जातो. ओके ठीक आहे. जसं वाटते तुम्हाला तसं, पण माझी इच्छा आहे की थोडे दिवस तुम्ही थांबा. पाहतो ना तसं मग. बरं ठीक आहे, मी जाते किचन मध्ये. हा जाय. चांगली पोरगी भेटली पण माझ्या भावाला काही असो. आई बाबाची काळजी करते आता. आता आम्हाला आई बाबाची चिंता नाही राहिली एवढी. आई आता माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस राहिली तिकडे 2-3 महिने, तर आता टेन्शन नाही आहे. आता बाबाला काही हाताला करून का नाही लागत. हे तरी चांगलं झालं बाई. आणि मी इथे आली 2-3 महिने, तर आता तेही करून घेते. मग आई तरी घनघन करते. पण ही जुही मस्त आहे. मोहिनी मोहिनी, काय म्हणतो ताई, बोल ना. आली ना, बसली काय फटका माय, जराशी चालत फिरत जाणं. निवड एका जागी बसली नाही तर पेंडासारखी. सकाळपासून एकसारखे चालूनच राहिली म्हटलं मी. ते आवाजाला काय झालं वाज? अहो ताई, गळा भल्ला दुखून राहिला, गळा बसल्यासारखा करून राहिला. त्याच्यानं ना आवाजच बरोबर येऊन नाही राहिला लेकाचा. कालपासून असंच होऊन राहिलं. काय माहिती आता किती दिवस राहते तर. मग जरासा काडा गिडा निघता आला तुले, करणं जरासा टाकणं त्याच्यात काही. बस मी हळदीच राहायची काय व, तशीची तशी आली का बसली. हा, स्वतःच्या तब्येतीची फिकर नाही तुले, ते करून दिलं पाहिजे. काय आता ताई माझ्या घरी जीवावरच आला आता. जीव काळेपणा नको करत जाऊ. आता म्हटलं लेकराले वागवा लागत जाईन, तर अशी जीव काळेपणाच करशील काय? लेकरू कुकडे टाकत जाशील, सामान कुकडे टाकत जाशील, अशी धंदे करत नको जाऊ. नाही ना, हो बरोबर सांभाळतो ना मी. हा माहित आहे आम्हाला सांभाळतो म्हणून तू. माहित आहे ताई, आज राजेशजी येते ना. हाव का हो, तुला न्यायालय येते काय आज? नाही न्यायालय नाही येत. आई म्हणे ना अधिक महिन्यासाठी बोलावं म्हणे, दोघंही पाहिजे म्हणे, तर म्हणून. हो आता ते भाऊजी तर येत नाही म्हणते बाई, त्याच्याजवळ कामच काम आहे म्हणते. आता म्हणते पेरणी डारणीचं काम आलं म्हणते, आणि आता म्हणते मी येऊ काय म्हणते तिकडे, असे म्हणे ते मले. ते नवऱ्याचं बरं आहे बाई, नोकरीवर आहे. एक दिवस घरी राहिला तरी पगार कटत नाही, पगार हाती भेटतेच बरोबर. आमच्या घरी तसं नाही आहे ना, एक दिवस जर नाही गेलं तर आम्हाला पैसे नाही भेटत. ताई कोणला नोकरीवाला नवरा पाहून घेतला मग? त्या स्वतःच पाहिलं काय ते नवऱ्याले? नाही, बाबानं पाहिलं. मग बाबानं पाहायला पाहिजे होतं ना, मला म्हणून तर काय तू, मी गेलती काय पाहायला पोरकं? हो तर बाबानं पाहायला पाहिजे होतं काय? एवढी चांगली होती तू, सगळ्या गोष्टीत बरोबर होती, तर काऊन नाही पाहायला पाहिजे होतं बाबानं? तसं नसते ते, बाबानं चांगलंच पाहिलं. माझ्यासाठी म्हण का तुझ्यासाठी म्हण, पण किस्मत जे असते का नाही लिहिलं तिथंच माणूस जात असते. ते जर माझी किस्मत अमीराच्या घरात असतं तर मी अमीर घरी पडली असती, गरीबाच्या घरात असतं तर गरीबाच्या घरी पडली असती. पण लोक चांगले आहे ना, मला त्या श्रीमंतीचं काही हे नाही बाबा. गरीब आहे मी, श्रीमंत नाही आहे, त्याचा मला गर्व नाही आहे कोणत्याच गोष्टीचं. मला लोक चांगले भेटले नाही ह्याच्यात मला खूप मोठा अभिमान आहे. हो तर हे बरोबर आहे तुझं. अहो मी एक गोष्ट म्हणत होती, आई कुठे गेली? आईने काय घरात? आईच्या समोर म्हणायला लागते. नाही, आई दुकानात गेली ते रवा आणण्यासाठी, अप्पे करतो म्हणते ते जोई नाश्त्यासाठी, तर रवा नाही आहे म्हणे घरी, तर आई गेली तिकडे. काय म्हणत होती सांग ना तर तुम्हाला. आता तुला अलग सांगू, मग आई आल्यावर आईला अलग सांगू, सगळेला अलग सांगू काय? आता मला सांगून दे पहिले, मग मी सगळेला बरोबर सांगतो. अगं मी काय म्हणत होती, हे जुहीचं आणि याचं म्हटलं मोहितचं लग्न नाही लावून द्यायला लागन काय? गावातले लोक विचारत नाही काय हे पोरगी कोण होय काय होय, तुमच्या घरी दिसते. हा, मग गावात सगळ्या बदनामी होईल ना, म्हणून लग्न केलं तर म्हणून आम्हाला तर बोलावली नाही म्हणून. हा ताई, माझ्या डोक्यात आलं हे, पण मग मी विचार केला, मी म्हटलं यायचं लग्न तर झालंय म्हटलं, मग आपण कसं आता डबल करावं म्हटलं. हो तर त्याच्याच दोघांच्या संमतीनं झालं ते तिकडे, आता आपल्याला नाही करावं लागेल का इकडे? पण पहिले बाबाला म्हणवा लागेल ना, बाबा हो म्हणून तेव्हा करावं लागेल ते. हो ना ताई, करायला लागतेच आता. तर मी काय म्हणतो, बाकीचे अरेंजमेंट मी करतो, तू बाबाले म्हणवायचं काम करतं काय? बाबाले त्या दिवशी ते एवढं म्हणलं, ऐकलंच नाही बाबानं, आता ऐकून काय बाय म्हणाला? ते तुलेच ऐकते बाई, आम्हाला तर ऐकतच नाही, पहिलेपासून ते तुलेच मानते, तर तू म्हणून बाबाल्या. बरं ठीक आहे. पण का होत मग पोरगी गिरगी हे ते कुठचं वय काय विचारन तर लोक सांगून देऊ ना, मामाची पोरगी होय म्हणा, माझ्या मामाची पोरगी होय म्हणा, मामा वारले नाही काय, अशोक मामाची पोरगी होय म्हणा ते म्हणा. तर आता लोक ओळखतेच त्याला पहिली आपल्या इथं तर, आणि त्याला एक पोरगी हेही माहीत आहे. आणि त्याची पोरगी कधी आली का आपल्या घरी? कधीच नाही आली, येतही नाही ते कधी. तर इले बनवून टाकू मामाची पोरगी. हा होते घेते असं, ठीक आहे ना, चालते काही फरक नाही पडत. नाही याचीच काय आहे अजून, थांब ना आता जराशी, येतेच ते. आता किती म्हटलं तर दुकानात जाणं येणं, आणि रस्त्यात ना कोणी भेटतेस तर बोल ना लोकांसोबत. हो ताई, थोडासा वेळ लागतेच. का हो जुही, आमचं म्हणणं आहे का तुमचं दोघांचं चांगलं लग्न करून द्या, संमतीनं मान्य आहे ना तू? पण ताई माझ्या हाती काय, यांना विचारा ना तुम्ही तुमच्या भावाला. त्याला काय विचारायला लागते व, बरोबर करतो आम्ही,
त्याला थोडी समजते एवढं. त्यानं करून घेतलं तिकडे. हो ताई, माझी पण खूप इच्छा होती चांगलं लग्न करण्याची, पण आता काय करा, योगायोगानं असंच झालं ते. तर आम्ही करून देऊ ना आता चांगलं, मस्त तुला हळद गिळद लावून देऊ, चांगलं लग्न करू आता. खरंच ताई, खरंच करणार तुम्ही? हो हो, खरंच करतो आम्ही. बापा साऱ्याच्या साऱ्या काही एकाच ठिकाणी जमा आहे का हो तुम्ही? आई, आणला का तुम्ही रवा? हो आणला ना, आणला 1 किलो रवा आणला. जेवढा लागते तेवढा टाकजो, बाकीचा ठेवून देजो एखाद्या डब्यात, पण आठवण ठेवजो कुठे ठेवला म्हणून. हो आई, मला 2च वाटायची गरज आहे. आता तू 2 टाक 4 टाक, मला काय करावं लागते आता ते बरे थोडी समजते बाई त्याच्यातलं. आता एवढ्या जणांसाठी करून राहिली तर लागलच ना. बरं आहे, ठीक आहे, करते मग मी नाश्ता सगळ्यांसाठी. हो हो कर, ते बाबाला देजो बाई. हो नाही, कशा बोलता तुम्ही, बाबाला मी देणार का मी? बरोबर देते सगळ्यांना. बाबा हे मोहित कुठे गेला सकाळपासून? हो दिसून नाही राहिला. आई, ते मॉर्निंग वॉकला जातात सकाळी, त्यांना सवय आहे. तिथे पण उठून जात होते ना, 5 वाजतापासूनच उठून जातात ते. 8ला 9ला 10ला असे घरी येतात. आणि ड्युटीवर कधी जाते मग? 12 वाजता. 12ला जातात ते ड्युटीवर. ते आणि मी आम्ही सोबतच जातो दोघं पण. बापा 12 वाजता. आणि खाऊ मग तू घरातले कामं कधी करतो बाबा? मी थोडी ना जाते आई, मी कधी कधीच जाते. फक्त रात्रीचे अर्धे कामं करून घेते मी. भाजी वगैरे चिरणं, लादी पुसणे आणि किचन ओटा साफ करणं, भांडे घासणं, हे सगळं मी रात्री करून ठेवते. मग सकाळी माझ्यासाठी कामं नसतात ना, मग मी 1-2 राऊंड मारून येते. नंतर मग पटापट स्वयंपाक करते आणि 12 वाजता दोघे जण ऑफिसला जातो आम्ही. असं ह्याने करू लागत काय काही जरासं? करू लागतात मला. घराला झाडू वगैरे मारणं सकाळी, आणि 2-3 भांडे वगैरे असले ते पण करून देते. चहा करून देते मला. सगळं करते ते, असं काही नाही करत ते. सर्व येते त्यांना करता. कधी कधी ना खिचडी पण करते, मॅगी पण करते. असं काही करून मला खाऊ पण घालते. असं एक राज खोलून राहिली मग तू आता मोहितचं नाही? आता त्याला आम्ही खिचडी करायला लावून घरी. नाही ते राज नाही, खरोखर करतात ते. मी कशाला गंमत करू? आणि तुम्ही पण बघून घ्याल. आता सर्वजण आहे ना तुम्ही, म्हणून त्याला आजत आहे म्हटलं. नाही तर ते माझ्याशिवाय 2 मिनिटं पण राहत नाही. हो केलं ना तिथं मायापासून दूर त्याले. आई हो नाही हो, मजाक होय. आई मजाक मध्ये फालतू बोलत नको जाऊ. तुला किती वेळा सांगितलं, मला समोर नको सांगायला लावत जाऊ तू. नाही बोलत बापा, नाही बोलत. आई, ते बोलणं असते हो कोणाकोणाचं. कशाला राग म्हणायचा आपण? बोलू दे ना. मी कधी म्हणणार नाही आईला की असं बोलता तुम्ही की तसं बोलता म्हणून. हे तर तुम्ही दोघी सासूला पाहत बसा बाबा, तुमचं काय मॅटर आहे तर. आम्ही त्याच्यामध्ये काही बोलत नाही. आई आता यायचं दोघांचं लग्न करून देऊ म्हटलं आपण. तू सांग, समाजात वागा लागते, वावरा लागते, तर लोकांना नाव नाही ठेवलं पाहिजे म्हणून दोघांचं लग्न म्हणतं. आतापर्यंत आपल्या पुढे गल्लीत माहीत झालं म्हटलं का मोहितनं पोरगी आणली. आई लोकांचं काय करायला लागते, पण लोकांना दाखवा लागते ना. आता तू लग्न कर बरं, त्याचं काहीच नाही म्हणत, कोणी शब्दही नाही म्हणत. सांगून द्यायचं काय भावाची पोरगी आहे म्हणा, मामाची पोरगी आहे म्हणा याची. तर तिकून त्या दिवशी ते असेल नाही असेल म्हणा, म्हणते 2 जण सोबत आले म्हणा तिकून. आता म्हणा आम्ही त्याचं लग्न लावून देतो म्हणा. बस जे जे इकडचे तिकडचे 10-12 जण बोलवतो आणि घरच्या घरी लग्न करून टाकू यायचं. लोकांचं कसं आहे, आपलं झाकून ठेवते आणि दुसऱ्याचं पाहायला जाते, म्हणून कधी मला भल्ला राग येते. मग माझं म्हणणं काय आहे, आपल्याला पट्टे ते करा, लोकांच्या इकडे काही लक्ष नका देऊ. लोक तुले आत्ता सुंदरी घरातून बाहेर काढायला लावते. लोकांचं ऐकजो नको, बाहेर जाऊन बसजो नको. कारण आम्ही कधी इले गलत म्हणू नाही जुहिले. हे कशी आहे आमच्या लक्षात आली. पण आता तू तरी चांगली बन. आई, तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी सगळं सांभाळते आणि आईला पण छान सांभाळते. तू असल्यावर आम्हाला टेन्शनच नाही बाई जुही. दुसरी पोरगी आली असती कोणी तर खरोखर आम्हाला राहिलं असतं थोडंसं. तुला पाहून आम्हाला वाटलं होतं थोडंसं का पोरगी तर मॉडर्न आहे म्हटलं बा, सासूसोबत कशी वागते ना काय वागते. पण खरंच म्हणून म्हणते माणसाच्या मुळात जाऊन पाहायला लागते, तेव्हा आपल्याला ओळखायला येते कोण कसं आहे तर. हो ताई, हे पण बरोबर आहे तुमचं. चला मग आता मी अप्पे बनवते. हा, तुम्ही छान छान अप्पे खा मस्त गरम गरम. आम्हीच नाही तूही काय आमच्या बरोबर गरम गरम. असं थोडी आहे का तू गरम करून देशील ना आम्ही गरम खाऊन तू थंडे खाशील. सोबत खाऊ आपण सगळे. बरं ताई, ठीक आहे. कसे झाले होते ताई अप्पे? छान वाटले तुम्हाला की नाही आवडले? मस्त झाले होते हो जुही, खरंच 1 नंबर झाले होते. मला नेत बी असे करता, मला सांग बरं कसे करायला लागते तर मी बी करेन मग माझ्या घरी. मी आपल्या ते डाळीचे करत असतो, डाळ भिजू घालून त्याचे करतो. आवडते मला ते सगळेले, पण असे तुरण बनणारे नाही करत असतो मी. सोपेच आहे ताई. रवा आणि बेसन मिक्स करायचं, त्याच्यात कांदा, टमाटर, सांबार, हिरवी मिरची सगळं कापून टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून आपल्या पात्रात टाकायचं. त्याच्यात थोडंसं इनो टाकायचं, नाही थोडंसं सोडा टाकायचा. मस्त फुलते ताई, छान होते. हा बरं झालं बेटा सांगून दिलं. आता करत जाईन मी अशी. मोहिनी, आम्ही राजीची आली का हो तुम्ही? आवाजाने करून राहिले काहीच नाही, उभेच होते का इथं? ऐकून राहिलो होतं तुमच्या गोष्टी अप्पे करायच्या, काय काय करता कसे करता म्हणून. तुला येत नाही असं नाही तसं नाही चालू होतं ना गोष्टी. हा ना, तिने आता तुरंतवाले केले कनी, एकदम मस्त झाले होते. तर तिला विचारून राहिली मी कसे केले म्हणून. तुझ्या आवाजाले काय झालं मोहिनी, काहूनच आवाज येऊन राहिला? काय करू, आज आवाज असा शिवून राहिला, गडा बसला ना माया म्हणून. तर सगळेजण मला असेच म्हणून राहिले आवाज चांगला येऊन राहिला. आता कसं आहे, आज थोडंसं औषध घेतो, मग चांगला येईल आवाज. दवाखान्यात काऊन नाही गेली होती मग?
जातो म्हटलं ना हो, आज जातो ना. आज जाईन दवाखान्यात औषध घेईन, मग बरं होऊन जाईन. अरे हे पाहुणे कोण आहे बेटी? शेजारची वेग आहे? हे पाहुणे शेजारची काय लिहू? सांगू जुही कोण आहे तू? ताई तुम्ही सांगा ना, मी कशी सांगू मी कोण आहे तर? तुम्ही सांगा, तुम्ही सांगितलं तर आणखी चांगलं वाटेल. हे माईवाली वहिनी मी ना. माय मोहिनी जवळ आले वाटतं व. हा मम्मीजी आताच आलो. आता असं आलो आणि बोलून राहिलो हिच्यासोबत. भाऊ तुला जरा अक्कल गिकल आहे व. मस्त खुर्चीवर बसली आहे, पण काय म्हणते माणसाला पाणी नाही देऊन राहिली, पाय धुवाले का बसानी म्हणून राहिली. मस्त बसली आहे महाराणी सारखी. तिथून बसल्या बसल्या गोष्टी करून राहिली तू. मामीजी काहीच नाही आहे, कवडीची अक्कल नाही तिले. आता तिला अक्कल शिकून पाठवा म्हटलं थोडीशी. काय मी अक्कल वाटली तेव्हा ही लाईनीत उभी नाही होती काय तर. काहीच नाही भेटली म्हटली इले. तिला खरंच नाही समजून राहिलं. तर माणूस आला मस्त दरवाजात मस्त बोलून राहिली शेटानी सारखी बसून, पण बस नाही म्हणून राहिली बोले. आई यायचं काही ऐकू नको व. मी काही असं म्हटलं नाही, हेच तर गोष्टी करून राहिली उभ्या उभ्या माझ्यासोबत. तुम्ही काय आग लावून राहिले होते, धाग लावे हो. मग आई मलाच बोलते ना. मग बसा आता. तू उठतं खरी पहिले का मी बसूच? ते मांडीवर बसू काय? काय माझ्या मांडीवर बसा लागते, खुर्ची आहे नाही तर खाली यांना बस ना. मी जास्त वेळ थांबणार नाही मोहिनी, एखादा घंटा थांबतो. मी ऑफिसचं काम टाकून आलो आहे म्हटलं. मी म्हटलं चल उभ्या उभ्या जाऊन येतो, एवढ्या राजा बोलावला येतं म्हणून आलो. म्हणजे थांबत नाही काय मग आजच्या दिवस? मग एवढ्या लोक तयारी होते का व? तर तुला न्यायला थोडी आलो मी, त्या बोलावलं मला म्हणून आलो आहे मी. असं म्हणजे त्याच्यासाठी आले तुम्ही? बरं ठीक आहे. बाई जुही ते जवळ थांबत नाही म्हणते. जा पटकन आरतीचं ताटगीट घेऊन ये, आणि ते सामान आणलं का नाही आपण ते घेऊन ये. त्याला देऊन देतो ना, मोकळं करतो. जेवण घेऊन करते ना, चालले जातील मग ते. हो आई सगळं घेऊन येते ते. ते सगळं आणायचं आहे ना जे आणलं आपण ते. हो ते सगळं घेऊन ये, आणि बबिताला आवाज देऊन देजो. हा ठीक आहे. हे पोरगी कोण हे नाही सांगितलं मोहिनी त्यामुळे. राजेशजी मोहितनं लग्न केलं. ती कोणाच आणली ही पोरगी पुण्यावरून? काय लग्न केलं मोहित ना? सांगितलंही नाही जरासं. आम्हालाच तर माहित नाही, आम्हीच तर शॉक राहिलो आला तर घरी. आम्हाला काहीच माहित नाही कायच्यातलं. डायरेक्ट आले हे दोघं घरी. लग्न केलं म्हणे आई म्या म्हणे. मग काय करून आणल्यावर काय हाकलून द्याव काय आता? आणि ते पोरगी अनाथ आहे हो, तिला आई बाबा कोणीच नाहीये. आश्रमात शिकली म्हणते ते. लाईनाची मोठी आश्रमातच झाली, आणि इंजिनियर झाली म्हटलं ते याच्यासारखी. दोघे जण एकाच ह्याच्यात आहे म्हटलं नोकरीवर. अरे बापरे, मग तर जीवनच सुधारलं तुझ्या भावाचं. चांगली गोष्ट झाली, करून घेतलं त्यानं. तर पोरगी चांगली आहे. इकडेच काय नाही तर पोरी भेटून नाही राहिल्यानं काही नाही. त्याच्यापेक्षा बरं केलं त्यानं, मी तर म्हणतो घेऊन आला तो. हो आम्ही त्याचाच विचार करून राहिलो होतो आतापर्यंत. का आता त्याचं कणी असं साधं सुद्धा थोडंसं लग्न करून द्या म्हटलं घरच्या घरी. हो वा करून द्यास लागते. करून द्या चांगली गोष्ट आहे. करून द्या मामीची त्याचं लग्न, काही नाराज नका हो. हो बा आता काय करता, करून द्या लागल ना. तो कुठे गेला मग आता मोहित? तो काय मी कुठे गेला? तो सकाळपासून आलाच नाही, दिसूनच नाही राहिला. फोन लावला तर फोनही लागून राहिला त्याचा. तो म्हणते कोणतरी बोलावलं म्हणे त्याले. ते काही घराचं बांधकाम होतं, तर आता तो इंजिनियर आहे का नाही, तिथे गेला तो. नसन तिथं नेटवर्क, म्हणून नाही लागून राहिला त्याचा फोन. येईन तो संध्याकाळपर्यंत घरी. असं कामी गेला मग नाही? कधी सांगितलं बाई त्यानं? त्यात मला सांगितलंच नाही काही. सांगितलं त्यानं मला सकाळी सांगून गेला तो. आता कोणी तुम्ही जेवण घेऊन करून घ्या पहिले. नाही मामीजी, मी जेवण घेऊन काही करत नाही. जेवलो मी. जेवण घेऊन झालं ना मग ऑफिसला गेलो. परीनं स्वयंपाक केला होता आणि डब्बाही नेला ऑफिसले. आता मी जेवण काही करत नाही. हिनं बोलावलं, शेवटच आहे म्हणे, आता म्हणे येऊन जा म्हणे, म्हणून आलो मी घंटाच बऱ्यासाठी. आई ते देऊन द्या ना, जाऊ दे त्याला. ऑफिसले त्याला सुट्टी नाही भेटत एक तर लवकर. त्याचा बसला लय चिडचिड आहे. बरं आता चांगलं तर वाटत नाही बाई जवळ आल्याबरोबर चालले तर. पण आता काय करतं, कामाचा प्रश्न आहे ना. तेच मामीजी, आता समोर कधी येईन कधी तर सुट्टीच्या दिवशी येईन मी शनिवारी. म्हणजे मग शनिवार रविवार राहिले भेटते. सोमवारी सकाळी चाललो जाईन. बरं जशी तुमची इच्छा. आण बाई, आणलं काय? हो आई आणलं ना. ते ताटगीट नाही आणलं काय? ताट आण, आरतीचं ताट आण. बरं आई ठीक आहे आणतो. आता तुम्ही लयच घाई करून राहिले म्हणून होय, आता मी लवकर निपटून टाकतो. नाही तर मग तुम्हाला आता राहू दिलं असतं, उद्या किती केलं असतं. आता कसे दिवस सरले कनी, तरी येले किती दिवसाची म्हणून राहिली. बोलावून घेवं. म्हटलं मामीजी तिनं मले कोण केले, पण माहीच येणं नाही झालं. काय करू आता? दिवस पाहून सुट्टी पाहून या लागते. यावेळेस तर मला रविवारी खाली नाही भेटला. हो आता कामधंदे असले म्हणजे तसंच राहते बाबा. आता पाहुणसार घेऊन सार खाऊन गेले असते तर बरं वाटलं असतं. जवळ नाही का हो मोहिनी? हे घे बा, आमच्याकडून थोडीशी लहानशी भेट आहे तुम्हाला. जवळ बा. चालन मामीजी चालन, याची काय गरज होती? फालतूच खर्चात पडले तुम्ही. नाही करा लागते बाबा, जे करायचं आहे आपल्याकडून होते. जीवात जीव आहे तोपर्यंत करावं. नाही झालं त्या दिवशी राहिलं. हे साडी घे, नेत जो आता. काय तुले 7व्या महिन्याला कामात पडते आता ही साडी. एकाच साडीत भाग होतं का बाई मला? एका साडीत म्हणजे अधिक महिना करतो आणि 7वा महिना करतो काय? नाही दुसरी देजो मला घेऊन. हे मी 7व्या महिन्याला घालन. मला अधिक महिन्यासाठी म्हणून दुसरी घेऊन देजो दुसऱ्या कलरची. हो लुटून घेणं बापा माय बापाले. त्या पोरीले करा लागते, तिला करणं आहे ना. तुझ्यापेक्षा तिला हलकी सस्तीच घेतली. तुझ्यासाठी 2000ची आणली, तिच्यासाठी 500 रुपयाची आणली तिनं. आई हो बाई, नाही बोलत आता. झालं बापा मोकळं. बबिता ये तूही बस आता, तुला देऊन देतो ना. जवळ तर येत नाही म्हणतं. नाही आई त्याचं येणं नाही होत म्हणते ना, म्हणून. आईने असं का बरं केलं? या ताईला चांदीचं ताट दिलं, त्या ताईला पितळाचं ताट दिलं. असं का बरं केलं यांनी? नंतर विचारावं लागेल आता. ह्या भाऊंसमोर नाही बोलणार मी काही.